नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड ब्लॉग्स. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी असणार आहे ती म्हणजे आलूची एकदम साधी सोपी भाजी. त्यासाठी काय काय साहित्य लागलं आहे चला तर मग सर्व बघून घेऊया. आलूची भाजी बनवण्यासाठी इथे मी 3 उकडलेले आलू घेतलेले आहेत. त्यांना मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडासा कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, तेल, मीठ, हळद, जिरे आणि हिंग. तर हे आहे आपलं सर्व साहित्य. आजची भाजी खूप जास्त सोपी आहे आणि पटकन बनणारी आहे. तुम्ही ही भाजी लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. एकदम झटपट बनते आणि खाण्यासाठी सुद्धा खूप जास्त टेस्टी असते. सुरुवात करूया आपल्या आलूच्या भाजीला. आलूची भाजी बनवण्यासाठी इथे मी कढाई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. कढाई गरम झाल्यानंतर आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण यामध्ये हिंग सुद्धा टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये 2 हिरव्या मिरच्या ज्यांना मी कट करून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता टाकणार आहोत. आता याला आपण 1 मिनिट होऊ देऊया. आता आपण यामध्ये हळद टाकून घेणार आहोत. हळद टाकून आपण इथे मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर मी यामध्ये ऍड केलेले आहेत आपले उकडून घेतलेले आलू ज्यांना मी कट करून घेतलेला आहे. आता आपण ते मिक्स करून घेऊया. आता आपण आपल्या भाजीमध्ये चवीपुरता मीठ टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर भुरभुरून घेऊया. एक ते 2 मिनिटं आपण इथे आपल्या भाजीला छान पद्धतीने फ्राय करून घेऊया. त्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी रेडी असणार आहे. तर आपल्या आलूची झटपट बनणारी भाजी इथे रेडी झालेली आहे. खूप जास्त सिंपल आहे आणि एकदम जास्त चविष्ट आहे. ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. चला तर मग आता तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. तर अशा प्रकारे आलूची भाजी खूप जास्त लवकर बनते. लहान मुलांसाठी तर उत्तम आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज आणि ब्लॉग्ससोबत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.